नमस्कार. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वाची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात. गणपतीचे पूजन करताना 21 दुर्वाच्या 21 जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात, जसे की 3, 5, 7, 9 अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात. गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? चला तर ऐकू याचे कारण. एका काळी यमाच्या दरबारात तिल्लोत्तमा नावाच्या अप्सरेचा नृत्य चालू होता. तेव्हा यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्यांच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोलण्यावरून यमधर्म घाबरून पडून गेला. अनलासुराने तांडव करण्यास सुरू केला. त्याला समोर जे दिसले ते खात सुटला. अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. परंतु अनलासूर तेथेही पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले. गणपती बालक रूपात प्रगट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले. तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले. परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले. अनलासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला, तेच अनलासुराच्या हातातील बालगणपतीने प्रचंड रूप धारण केले. आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काहीच सुचेल तोपर्यंत गजाननाने एका क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले. अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार सुरू केले, परंतु कशाचाही उपयोग झाला नाही. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 88,000 ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 दुर्वाची जुडी अशा दुर्वा. हा उपाय तुम्हाला फक्त पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलासाठी करायचा आहे. इतर दिवशी हा उपाय करायचा नाही आहे. फक्त पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. असे केल्याने आपल्या मुलाला चंद्रदेवाचा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ.